हॉलमध्ये आम्ही मायलेकी बसलेली दिसतोय. निवांत वगैरे काय नाही, कारण सकाळचीच वेळ आहे आणि केसावरून तुझे हात वगैरे फिरवते. नमस्कार, मी पद्मजा. राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आत्ता जे केस दाखवत होते ना मागचे थोडेसे शेंडे असे, तर ते कट करून घ्यायचे आहेत. बघूया या आठवड्याभरात मग कट करून घेईन. तर हा व्हिडिओ आहे ना तो दिवाळीनंतरचा, थोड्या दिवसानंतरचा आहे. कारण इथं माळ वगैरे लावलेली दिसत असेल घरात, फुलाची माळ वगैरे. कारण आत्ता काही नाही आहे, ती दिवाळीच्या वेळेला लावलेलं, ते थोडे दिवस तसंच होतं ना. तर त्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. तर मला एडिट करून टाकता आला नव्हता. तर ते खालचे शेंडे जे आहेत ना ते असे थोडेसे निर्जीव झाल्यासारखे, फाटे फुटल्यासारखे झालेत, त्यामुळे कट पण करून घेणार आहे. आणि आता ती विंचरून घेतल्याची केस व्यवस्थित. आणि आता हा लावते, तो मास्क लावते, हेअर मास्क असतो ना तो लावते. हर्षदाची आंघोळ व्हायची अजून, आणि माझी आंघोळ वगैरे झाली, घरातली कामं आवरलेत. आणि गाऊनवर पडेल म्हणून म्हटलं एक कापडचं अंतरावं. तर मांडीवर मी अंतरलेलं आहे कापड. एक बेडशीटचे छोटे छोटे तुकडे गेले ना की अशा वेळेला बरं पडतं. तर ते तसं टाकून घेतलं आहे. तिचे ना थोडेसे केस गळायला लागलेले आणि केसात कोंडा पण झालेला. माझे केस गळायला लागलेत, कोंडा नाही माझ्या केसात पण गळत आहेत केस. त्यामुळे हा म्हटलं मास्क लावायचं आहे, तर तुमचे शेअर करूया म्हटलं. तर घरच्या घरीच ना आपण पार्लरसारखा स्पा करू शकतो. आणि ते पण कसं नैसर्गिक, जे काही इन्ग्रेडियंट आहेत म्हणजे नैसर्गिक, आणि ते घरातलेच आहेत. बहुतेक सगळ्यांच्या घरात अलीकडे असतातच ते. या हेअर मास्कने ना फक्त हेअरफॉलच कमी होतं असं नाही, तर केसांची जी ग्रोथ असते ना तीसुद्धा होते. तसंच त्यात मी म्हणजे कोंडा झालेला आहे ना तिच्या केसामध्ये, तर तो सुद्धा जाण्यासाठी हळूहळू जाईल. मग आता 15 दिवसातून एकदा असं वापरणार आहे. हा जो मास्क आहे ना तो 15 दिवसातून एकदा असा लावणार आहे तिला. त्यामुळे कोंडा पण हळूहळू करून ना कमी होईल. आणि म्हणूनच मी हिच्या केसांच्या मुळांना पण लावते बघा. कोंडा झाला आणि इतर वेळेला पण आपण मास्क लावताना ना जो काय आपलं केसांचं हे असतं, मूळ असतं, त्या मुळांपासून लावायचं आणि मग टोकापर्यंत जायचं. मुळात पण लावून घेते. तिच्याकडे बघा तेल भरपूर लावलं जायचं, किंवा इतकी जास्त काळजी घ्यावी लागत नव्हती. आता जितक्या प्रमाणात लेडीज आपण जागरूक होऊन काळजी घेतो ना, कारण काळजी घेण्याचं कारणच असं वाटलं, कारण प्रदूषणच इतकं आहे ना, किंवा खाणं पिणं आपलं जे आहे ना त्यात खूपच बदल आहेत. कारण वाहनं वगैरे एवढी, किंवा आपण बाहेर जातो तेव्हा केसावर किती स्कार्फ बांधा, काही बांधा, घरात जरी आलं आणि घरात जरी बसलं साधं तरी धूळ वगैरे असते, वाहनांची असते, किंवा पाणी वगैरे पिणं आपण, किंवा जे काय अन्न वगैरे खातो, म्हणजे सकस असा आहारही नाही आहे. जागरूक म्हणण्यापेक्षा पण ना कसं होतं आत्ताच्या काळात, तसं वातावरणच तसं झालं असल्यामुळे की नाही जास्त काळजी घेण्याचीच गरज आहे. फक्त वाहनच अशी म्हणता येणार नाहीत, कारखाने म्हणा, सगळ्याचे अनेक गोष्टींचे परिणाम होत असतात. हवा प्रदूषित करण्यासाठी अनेक गोष्टींचे, आणि ते थर जो असतो तो आपल्या केसांवर वगैरे बसत असतो. त्याचे परिणाम म्हणून काय होतं, केसात कोंडा होतो, केस गळायला लागतात, कारण अन्नही त्याप्रमाणे नाही आणि प्रदूषणही. असो, पार्लरमध्ये स्पा केला ना की नक्कीच केस जे असतात सॉफ्ट, शायनी आणि मॅनेजेबल वाटतात. त्याचा जो म्हणजे हेअर स्पाचा जो खर्च असतो ना तो म्हणजे परवडण्यासारखा आपल्याला असतो असं नाही, कारण बराचसा असतो. हा मी घरी केलेला मास्क आहे ना, हेअर मास्क नैसर्गिक आहे, केमिकल विरहित आहे. त्याचा जो रिझल्ट आहे ना तो इतका पॉवरफुल येतो ना. आता तिचे केस वॉश केले की ना आपण, हेअर तिचे वॉश केले की तो रिझल्ट कळेलच. आता हर्षदाचे केस अगदी लांब सडक वगैरे आहेत अशातली काही गोष्ट नाही आहे, पण जे काय आहेत केस ते व्यवस्थित राहावेत यासाठी मग काळजी घ्यावी लागते ना. तर ह्यात एक काळजी घ्यावी लागते. यात म्हणजे आपण कुठलंही घरातलं असू देत किंवा बाहेरचं कुठलंही प्रोडक्ट जेव्हा वापरतो, चेहऱ्यावर असू देत, कुठल्या शरीरावर कोणतंही असू देत, तर त्याची टेस्ट करायला लागते आधी बाबा. कारण काही सेन्सिटिव्ह असतात, स्किनची असते ती सेन्सिटिव्ह असते, मग त्यामुळे टेस्ट आधी करून गेलं बाबा हे आपल्याला चालतं की नाही. कारण एखाद्याची ॲलर्जी असू शकते आपल्याला एखाद्या पदार्थाची, जशी खाण्यात असते ना तशी आपल्याला स्किनलासुद्धा असू शकते. आता ह्या मास्कसाठी वापरलेल्या ज्या वस्तू आहेत ना त्या अगदी नैसर्गिक आहेत, त्यामुळे जास्त करून कुणाला नसतात ते, पण एक प्रिकॉशन म्हणून मी आपल्याला सांगितलेलं आहे ते की काळजी घ्यावी लागते, कारण ती स्किन आहे शेवटी. तर ह्यासाठी मी तो वापरलेला आहे. तर मेथी दाणे वापरलेले आहेत. तर ते मेथी काय करते, कोंडा वगैरे, आता कोंडा झालेला आहे, मी म्हटलंच ना तिच्या केसात थोडा कोंडा झालेला आहे, त्यामुळे मी मेथी वापरली तिच्यासाठी. मेथीमुळे ना कोंडा तर कमी होतोच, पण जे काय आता केस गळत आहेत म्हटलं ना, हेअरफॉल होते, ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. आणि त्याच्याचवरून ना मी कढीपत्ता पण वापरला आहे. तर कढीपत्त्यामुळे काय होतं, जी मुळं असतात केसांची, रूट, जे हेअर रूट असतात ते मजबूत होतात. आता इथं वापरले जे मी पदार्थ म्हणजे जे काय हेअर मास्कसाठी वापरलेले आहेत, तर ते यासाठीच सगळं सांगते असं बाबा. आता तिचे केस गळत आहेत किंवा
हेअरफॉल होतो आहे, तर त्यासाठी कोणता घटक जास्त महत्त्वाचा, तर तो कधी वापरावा यासाठी मी सांगते हे सगळं. आता यामध्ये आणि एक वापरलं म्हणजे फ्लेक्सीड, अळशी किंवा जवस म्हणतो ना, तर ते वापरलेलं आहे. आणि थोडे तांदूळ वापरलेत. तांदूळ वापरले कसं होतं, केसना मऊ होतात आणि शाईन येते त्याला एकदम. आता हे 4 जे पदार्थ वापरलेले आहेत ना, तर हे नैसर्गिक आहेत बघा आणि घरात असतातच सगळीकडे. तर हे आदल्या दिवशी भिजत घातले तरी चालतात किंवा त्याच दिवशी आपल्याला ज्या दिवशी करायचा आहे ना हा मास्क, त्या दिवशी जरी डायरेक्ट घ्यायचे आणि पाण्यामध्ये म्हणजे गॅसवर आपण उकळायला ठेवायचं. तर हे आता ओळखणार कसं की बाबा तयार कसं झालेलं आहे, तर त्यातला तांदूळ आपण कसं शिजला की काय बघायचा, हातात एक असं हे घेऊन बघायचं तांदळाचं आणि शिजला की ओळखायचं की बाबा तयार झालेलं आहे. आणि तो मग थंड करायचा आणि मिक्सरला ना त्याची पेस्ट करून घ्यायची, बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. ती पेस्ट तयार झाली की आपण जेव्हा लावणार तेव्हा त्यामध्ये तेल घालायचं. आपण जे कोणतं यूज करतो ना ते तेल घालायचं. आपल्या केसांसाठी आपण जे नेहमी वापरतो ना तेच त्यामध्ये यूज करायचं. ते सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि अगदी मुळापासून, केसांच्या मुळापासून ना लावत यायचं आपण. तर हे लावून झाल्यावर जवळजवळ एक 30-35 मिनटं तरी ठेवावं लागतं बाबा, एक वाळेपर्यंत, सुकेपर्यंत म्हणण्यापेक्षा पण 30 मिनटं अर्धा तास ठेवलं तरी ते छान होतं बघा केस. तुमच्यावर बोलत तिच्यावर बोलत लावून झालेलं आता मास्क सगळं. आणि आता केस वर बांधून ठेवते, मग थोड्या वेळाने ती वॉश करेल की धुतले ना की मग दाखवते. माझी कामं आवरायची आहेत. आता ते लावून झालेलं आहे, कामं माझी सगळी आवरते कारण जेवण करायचं आहे, नाश्ता वगैरे बाकी सगळे सकाळची कामं झालेत. जेवण अजून बनवायचं आहे, ते बनवून घेते. लावताना थोडंफार पडलेलं आहे बघा, तेच सांगत होते. मानेवर वगैरे पडले तिचे लावताना मग, आणि मला म्हणते जड जड वाटते म्हणून म्हटलं हे आणि वर ठेवते त्यावर असं म्हणते. आणि हर्षदाने आता धुतल्यावर केस तुम्हाला दाखवते की बाबा कसे केस होतात. तर मग अशी पण हे करण्यापूर्वी दाखवलेले केस किती अगदी असे निर्जीव असल्यासारखे झालेले आहे आणि आत्ता किती त्यात शाईन वगैरे आलेली आहे. असं पार्लरसारखं ना आपल्याला घरच्या घरी असा हेअर स्पा करता येतो आणि केमिकल विरहित, त्यामुळे आपल्या त्वचेला, स्कॅल्पला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. पण पार्लरमध्ये केलं आहे असा स्पा केला आहे असंच आपल्याला फील येतो आणि कितीतरी फायदेही आहेत ह्याचे. केस गळणं, कोंडा होणे सगळं कमी होतं. आणि एक प्रिकॉशन घ्यायची म्हणजे जास्त गरम पाण्याने केस धुवायचे नाहीत, तर कोमट किंवा थंड पाण्याने केस धुवावे. असे केस बघितलं ना कुणालाही वाटणार की तुम्ही पार्लरमध्येच स्पा केला असं वाटणार. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.